येणं शुभ शकून आहेत, आणखी रांगा लागतील येण्यासाठी महिला, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. असं आहे की राजकारणातच नाही जिवंत माणसांच्या जगामध्ये कालचक्र नेहमी फिरत असतं. 19ला ही स्थिती आमची होती. हा आला, तो आला, तो आला, तो आला, आमच्याकडे रांग होती. सरकार गेलं विश्वासघाताने. सरकार गेलं नसतं तर औषध द्यायलाही शिल्लक राहिलं नसतं. राहिलं असं का सांगा मला. सगळी काँग्रेस राष्ट्रवादी झाडून इथे आली असते. कालचक्र मात्र बदलतं, त्यामुळे मजा आहे. हां, त्यामुळे ते बदललं. आता तिकडे रांग लागली. काय माहिती 2-4 दिवसांनी एखादी घटना घडली तर इकडे पुढे रांग लागली. पण कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असं तुम्हाला वाटते का? काय कालचक्र सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने आहे का? कालचक्र महायुतीच्या बाजूने आहे. ज्या खोट्या नॅरेटिव्हच्या साहाय्याने आम्हाला बॅकफूटला म्हणजे मागे ढकललं गेलं, त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 17 जागांमध्ये 130 जागा अशा आहेत की ज्या 130 जागांवर आम्ही पुढे आहोत. म्हणजे 17 जागा जिंकल्या आणि बाकीच्या हरल्या, मिळून 130 विधानसभा आम्ही पुढे. 144 असतं मुख्यमंत्री असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 14 मिळवणं काही कठीण नाही. आम्हाला 14ला कुठे 144 होता, 122च होतं. पण आम्ही पहिले 7 अपक्ष मिळवले, मग शिवसेनाला बरोबर घेतलं, 5 वर्ष सरकार चालवलं. त्यामुळे फार महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये. लाडक्या बहिणीचा 4था हप्ता देण्यासाठी